चेहऱ्यावरील मस्से, चामखीळ, तीळ काढण्याचे रामबाण घरगुती उपाय. मस्से सौंदर्यावर डाग पडल्यासारखे दिसतात. मस्सेचे कारण म्हणजे पॅपिलोमा विषाणू आहे. जेव्हा पॅपिलोमा विषाणू त्वचेमध्ये प्रवेश करतो तेव्हा लहान खडबडीत कठीण काळे डाग तयार होतात. त्याला मस्से म्हणतात. पूर्वी चामखीळ होण्याची समस्या मध्यमवयीन लोकांना जास्त असायची, पण आजकाल तरुणांमध्येही हा त्रास होऊ लागला आहे. जर तुम्हालाही चामखिळाचा त्रास होत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. जाणून घ्या अशाच काही घरगुती उपायांबद्दल. पहिला उपाय आहे तो म्हणजे बेकिंग सोडा आणि एरंडेल तेल समान प्रमाणात मिसळून वापरल्यानं मस्से हळूहळू संपतात, गळून पडतात. मंडळी, दुसरा उपाय वडाच्या पानांचा रस चामखिळाच्या उपचारासाठी खूप गुणकारी आहे. या वडाच्या पानांचा रस ज्या ठिकाणी चामखीळ किंवा तीळ आहे किंवा मस्से आहे त्या त्वचेवर लावल्यानं त्वचा मऊ होते आणि चामखीळ स्वतःच गळून पडतात. मंडळी, तिसरा उपाय ताजे अंजीर ठेचून त्यातील काही प्रमाणात चामखीळवर लावायचं आहे. त्याची जी पेस्ट असेल ती पेस्ट चामखीळवर लेपप्रमाणे लावायची आहे. त्याचा लेप द्यायचा आहे. 30 मिनटं आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे आणि नंतर कोमट पाण्यानं ती त्वचा स्वच्छ धुवून काढायची. तुमचे मस्से, चामखीळ हे संपून जातील. नंबर 4, आंबट सफरचंदाचा रस काढा. चामखीळवर दिवसातून किमान 3 वेळा लावा. चामखीळ हळूहळू गळून पडेल. नंबर 5, चेहरा नीट धुवा आणि व्हिनेगारमध्ये कापसाचा पुडा भिजवा आणि तिळांवर लावा. 10 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. मस्से काही दिवसातच नाहीसे होतील. नंबर 6, बटाटा सोलून त्याचा स्लाइस चामखिळावर लावल्यानंतर चामखीळ निघून जाते. सोपा उपाय आहे अगदी. 7वा उपाय, कच्चा लसूण चामखिळावर लावून त्यावर पट्टी बांधून आठवडाभर राहू द्या. आठवडाभरानंतर पट्टी उघडल्यानंतर तुम्हाला कळेल की चामखीळ नाहीशी झाली आहे. नंबर 8, चामखिळीपासून लवकर सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेलचाही वापर करू शकता. 9, हिरवे धने बारीक करून पेस्ट बनवा आणि रोज चामखिळांवर लावा. यानं सुद्धा चामखिळीवर परिणाम होणार आहे. नंबर 10, चामखीळवर ताजे हंगामी रस लावा. हे दिवसातून सुमारे 3 ते 4 वेळा करा. मस्से गायब होतील. 11, केळीचा उपाय आहे हा. केळीची साल आतून चामखिळावर ठेवा आणि पट्टीने बांधा. हे दिवसातून 2दा करा आणि चामखीळ निघेपर्यंत सतत करत राहा. चामखीळ पूर्णपणे गायब होईल. नंबर 12, चामखिळांवर नियमित कांदा चोळल्यानंही चामखीळ निघून जाते. बघा, हा अगदी सोपा उपाय आहे. कांदा वापरायचा आहे आपल्याला फक्त. नंबर 13, चामखीळ फ्लॉस किंवा धाग्याने बांधा आणि 2 ते 3 आठवडे राहू द्या. त्यामुळे चामखिळातील रक्तप्रवाह थांबेल आणि ते स्वतःच निघून गळून पडतील. नंबर 14, नियमितपणे चामखिळांवर एरंडेल तेल लावा. यामुळे चामखीळ मऊ होईल आणि हळूहळू अदृश्य होईल. मंडळी, तसं जर पाहिलं तर मस्से, चामखीळ, तीळ हे चेहऱ्यावरचं सौंदर्य घालवण्याचं काम करतात आणि हे मस्से, चामखीळ, तीळ जर आपल्याला या चेहऱ्यावरून घालवायचे असतील तर तुम्हाला हे घरगुती उपाय मी जे सांगितले 14 घरगुती उपाय हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मंडळी, जर व्हिडिओ आवडला, तुम्हाला हे घरगुती उपाय उपयुक्त वाटले तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.